नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या बातमीबद्दल बोलणार आहोत, खास करून त्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी जे सेवार्थ वेतन प्रणाली वापरतात. शासनाने ई-केवायसी संदर्भात एक नवीन घोषणा केली आहे. तर चला मग याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. सुरुवातच करूया सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नापासून, कारण शासनाने ई-केवायसी प्रक्रियेबद्दल नुकताच एक नवीन आणि महत्त्वाचा निर्देश जारी केला आहे. तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची बातमी ही आहे की 27 मार्चला एक परिपत्रक आलेलं, पण त्यानंतरही असं दिसून आलं की अनेक विभागांमध्ये ई-केवायसीचं काम अपूर्णच आहे. आणि याच कारणामुळे वित्त विभागाने काय केलंय तर 23 एप्रिल 2024ला एक नवीन परिपत्रक काढलंय आणि त्याद्वारे एक अत्यंत गरजेची मुदतवाढ जाहीर केली आहे. अच्छा, मग आता प्रश्न येतो की ही नवीन तारीख नक्की आहे तरी कोणती? चला, आता या सगळ्यात महत्त्वाच्या डिटेल्सकडे वळूया. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. जी डेडलाईन आधी एप्रिल 2024च्या पगारापर्यंत होती, म्हणजे जो पगार मेमध्ये मिळणार होता, ती आता पुढे ढकलून मे 2024च्या पगारापर्यंत केलेली आहे. याचा अर्थ जो पगार आपल्याला जूनमध्ये मिळणार आहे तोपर्यंतची ही मुदत आहे. तर आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा, ही जी मुदतवाढ आहे ती नक्की कोणत्या संस्था आणि विभागांसाठी आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. ही मुदतवाढ बऱ्यापैकी व्यापक आहे असं म्हणता येईल. ह्यामध्ये बघा, सगळ्या जिल्हा परिषद आहेत, अनुदानित शाळा आहेत, म्हणजे शालार्थ प्रणाली, कृषी विद्यापीठं, इतकंच नाही तर आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा, म्हणजे राज्यभरातल्या जवळजवळ सगळ्याच शासकीय आणि अनुदानित संस्था यात येतात. आता आपण या घोषणेच्या सगळ्यात गंभीर भागाकडे वळूया. शासनाने एक इशारा दिलाय आणि तो खूपच स्पष्ट आणि ठाम आहे. हो, म्हणजे हे परिपत्रक फक्त मुदतवाढ देत नाहीये, तर त्यासोबत एक अतिशय कठोर आणि खरं तर अंतिम संदेश सुद्धा देते. आणि हे जे वाक्य आहे ना, यापुढे अशी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, हे अगदी स्पष्टपणे सांगतंय की हीच शेवटची संधी आहे. यानंतर वेळ मिळणार नाही. त्यामुळे सगळ्यांनीच याची नोंद घेणं खूप गरजेचं आहे. आणि अधिकृत संदर्भासाठी या परिपत्रकाचे मुख्य तपशील आता आपण पाहू शकता. तर ह्या सगळ्याचा अर्थ एकच आहे. आताच कृती करणं आवश्यक आहे, कारण ही शेवटची संधी आहे. मग आता प्रश्न असा उरतो की ही अंतिम मुदत लक्षात घेता 100% ई-केवायसी पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी आता पुढे कोणती पावलं उचलली जातील?